नमस्कार. तर आज आपण एक झटपट अशी रेसिपी बघणार आहोत. खूपदा काय होतं की वरण भात केला की वरण शिल्लक राहतं आणि मग ते दुसऱ्या दिवशी खाल्लंही जात नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे, वरण भात जो बनवतो आपण त्यातलं वरण जे असतं ते खूप साऱ्या डाळींपासून बनलं जातं आणि डाळींमध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असतात. मग हे वरण आपण फेकूनही देऊ शकत नाही किंवा आपल्याला देऊसही वाटत नाही. मग आता या वरणाचं करायचं काय, तर आपण जास्तीत जास्त त्याला तिखटाची फोडणी देऊन त्याची आमटी करू शकतो. पण आज आपण त्याच वरणापासून काहीतरी वेगळं बनवणार आहोत. मस्त खमंग अशी थालीपीठं बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे. खूप झटपट कृती आहे. पटकन बनतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात. अगदी आपण ज्या मिक्स भाज्या किंवा मिक्स डाळींपासून जी थालीपीठं बनवतो त्यासारखीच लागतात. तर ती कशी बनवायची ते आज मी दाखवते. चला तर मग कृती पाहूयात. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी रात्रीचं शिल्लक राहिलेलं वरण घेतलेलं आहे. हे फोडणीचं वरण आहे. याला मी हिरव्या मिरचीची फोडणी टाकलेली होती. सोबतच कढीपत्ता, थोडासा टोमॅटो, कोथिंबीर, जिरी मोहरी या सगळ्या गोष्टी टाकलेल्या होत्या. तर तुम्ही पाहू शकता की हे छान दाटसर आहे. हे 3 डाळींपासून मी बनवलेलं होतं. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. तर हे मिश्र डाळींचं वरण आहे. छान दाटसर असं वरण आहे. 1 वाटी हे वरण आहे. आणि या वरणापासून आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. कुणाला जर सांगितलं नाही तर कळणारही नाही की हे आपण वरणापासून बनवलेलं आहे. इतकं ते चविष्ट लागतं. तर आता या वरणाचा वापर करून आज आपण थालीपीठ बनवूया. तर आता इथे एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 थालीपीठं बनतील एवढं मी अंदाज सांगते. तर 1 वाटी नेहमी आपण भाकरीसाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो ते वापरलेलं आहे. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. आता तुम्हाला जर अजून कुरकुरीत बनवायचं असेल तर यामध्ये 1 चमचा तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल. बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे. सोबतच 1 चमचा मी पांढरे तीळ टाकलेले आहेत. थोडासा ओवा मी असा हातावरती चुरगळून घेणार आहे आणि तोही यामध्ये टाकणार आहे. यानेही आपल्या थालीपीठाला खूप छान चव येते आणि पचनालाही मदत होते. सोबतच यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण आपण वरणाच्या फोडणीला ऑलरेडी हळद टाकलेली आहे. 1.5 छोटा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा मी गरम मसाला टाकते, कारण आपण हिरव्या मिरचीची फोडणी दिलेली होती त्यामुळे वरण थोडंसं तिखटच आहे. पाव चमचा मी इथे जिरेपूड टाकणार आहे आणि पाव चमचा मी इथे धनेपूड टाकणार आहे. तर मी थोड्या प्रमाणात गोष्टी टाकते, कारण वरणाला आपण ऑलरेडी हे तिखट मसाले टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकते आणि हे सगळं आधीच आता आपण कोरडं मिक्स करून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं. पिठामध्ये हे सगळे मसाले, मीठ सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे अलगद हाताने हे असं चोळून मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण घेतलेल्या वरणापैकी अर्धं वरण घेणार आहोत. अर्धी वाटी वरण मी यामध्ये घेते आणि आता हे व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत. तर अगदी आपण भाकरीच्या पिठाला कसं मळतो तसं आपण हे मळून घ्यायचं आहे. पण पहिल्यांदा अगदी हलक्या हाताने हे मळून घ्यायचं, कारण हे जर जाड हाताने मळलं तर मग ते वरणाचा अंदाज येणार नाही. त्यामुळे हलक्या हाताने हे मळत जर तुम्हाला एक्स्ट्राचं वरण लागलं तर तुम्ही घेऊ शकता. आता जर तुमच्याकडे एवढं वरण शिल्लक नसेल तर आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल. तर तुम्ही पाहू शकता की यामध्ये 1 वाटी वरण बरोबर बसलेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता छान याचा गोळा तयार झालेला आहे. पण हा गोळा थोडासा जाडसर वाटतोय, त्यामुळे मी काय करणार आहे, थोडंसं पाणी घेणार आहे आणि पाण्याचा हात घेऊन आता हे पीठ मी मळून घेणार आहे. तर आपण भाकरीसाठी जसं जास्त प्रेशर देऊन तळव्याला आपण मळून घेतो तसं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून मी हे 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. आता 10 ते 15 मिनिटांनी आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि साधारण कॉटनचा किंवा सुती कपड्याचा एखादा रुमाल किंवा कापड जर असेल तर ते घ्यायचं आणि हे छान पाण्यामध्ये मिक्स करायचं. इथे मी रुमालाचा वापर केलेला आहे आणि हा रुमाल शक्यतो मी थालीपीठ बनवायलाच वापरते. तर हा व्यवस्थित असा ओला करून घ्यायचा आणि हा असा पोळपाटावरती छान पसरून घ्यायचा. तुम्हाला जर कमी ओला वाटला तर थोडं वरून पाणी शिंतोडलं तरी चालेल. आता तयार पिठापैकी एक गोळा घ्यायचा आणि याला छान हाताला पाणी लावून हा पीठ जे गोळा आहे तो छान थापून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता की बोटांवरती प्रेशर देऊन हे थालीपीठ असं छान थापून घ्यायचं. जर ते हाताला उचलत असेल तर थोडासा हात ओला करून ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं. तर असं ह्या छान कडा दाबत हे थालीपीठ छान मोठं करून घ्यायचं, पातळसर करून घ्यायचं. आता याला मी असे होल पाडणार आहे. तर साधारण अंदाजे 5 होल मी पाडलेले आहेत. यामुळे काय होतं, जे थालीपीठ भाजताना याला प्रॉब्लेम येत नाही. तर आता इथे मी तवा गरम केलेला आहे. तव्यावरती आपण छान तेल टाकून घेणार आहोत. अलगद हाताने हा असा रुमाल उचलायचा
आणि हो, हा असा तव्यावरती पटकन टाकायचा आणि यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, जेणेकरून जे थालीपीठ आहे ते लगेच निघतं. आणि हा रुमाल काढून घ्यायचा. आता कडेने मी याच्यात तेल सोडणार आहे आणि जे आपण होल पाडून घेतलेले होते त्यामध्येही तेल सोडायचं. त्यामुळे थालीपीठ छान खमंग भाजलं जातं. सगळ्या साईडने थालीपीठाला छान तेल लागतं. तर तुम्ही पाहू शकता की ह्याला आपण लो फ्लेमवरती छान भाजून घेणार आहोत. याचं सगळं जर वरचा भाग सुकायला लागला की हे आपण याच्या कडा सोडवत सोडवत हे पलटून घेणार आहोत. तर थालीपीठ एका बाजूने छान भाजलं गेलेलं आहे. आता थालीपीठाचं हे पीठ मळताना तुम्हाला जर पालेभाज्या आवडत असतील तर तुम्ही मेथी, पालक यामध्ये घालू शकता. आणि तुम्हाला जर अजून कोणती पीठं म्हणजे बाजरीचं पीठ घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता. तर हे थालीपीठ आपण छान दोन्ही बाजूंनी तेल टाकत खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. आपलं थालीपीठ तयार आहे. तर आता हे आपण सर्व करूयात. तर तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा तुम्हाला सॉस आवडत असेल तर त्यासोबत सर्व करू शकता. तर मस्त असे गरमागरम खमंग असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. हे थालीपीठ खाल्ल्यानंतर कुणाला कळणारही नाही की हे शिल्लक राहिलेल्या वरणापासून बनवलेले आहेत. इतके सुंदर लागतात आणि हे खूप पौष्टिक आहेत, कारण यामध्ये सगळ्या डाळी आहेत. ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे हे पचायलाही हलके आहेत. तर असे हे थालीपीठ तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा. तुमच्या घरातले तुमचं कौतुक करण्यापासून थांबणार नाहीत. रेसिपी बनवल्यानंतर ती कशी झालेली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. याचसोबतच मी रोज एक छोटा शॉर्ट व्हिडिओही टाकत असते, तर तोही तुम्ही नक्की पहा. त्यालाही चांगला रिस्पॉन्स द्या. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. थँक्यू.